दिवाळीसाठी सत्या म्हैसूरला गेला. त्याचं तिथं घर होतं. आई, वडील, बहीण त्याची वाट पाहत होते. निघताना सत्यानं अनुपमाच्या मदतीनं बहिणीसाठी साड्या घेतल्या. त्यानं काही आग्रह केला तरी अनुपमानं त्याच्याकडून साडीची भेट स्वीकारली नाही. मी आनंदानं राहावं अशी तुमची मनापासून इच्छा असेल तर मला तुम्ही कुठलीही भेट स्वीकारण्याचा आग्रह करू नका. सत्याचा चेहरा उतरून गेला. वसंत म्हणाला, सत्याची तुम्हाला दिवाळीसाठी भेट देण्याची इच्छा आहे. सत्या, तू फटाके आणि फुलबाजा आणून दे. मला वाटतं तुम्ही सत्याची ही भेट नाकारणार नाही. सगळे हसले. सत्यानं खरोखरच फटाके, फुलबाजा, भुईनळे, भुईचक्र वगैरे आतिषबाजीचं सामान आणून दिलं. यावर अनुपमाही नकार देऊ शकली नाही. एवढा दारूगोळा एकटी अनुपमा कशी उडवणार? सत्या वसंत नसताना तिला म्हणाला, वसंत दिवाळीत कुठं जाणार नाही, एकटाच खोलीवर राहील. ती म्हणाली, का बरं? दिवाळीच्या दिवशी माझ्या विद्यार्थिनींबरोबर मी त्यांनाही जेवायला बोलवणार आहे. तिनं नंतर वसंतलाही सांगितलं, डॉक्टर, दर दिवाळीला मी माझ्या मैत्रिणींना घरी जेवायला बोलवते. त्यावेळी तुम्हीही या, आपण फटाके उडूया. वसंतलाही बरं वाटलं. तसा तो एकांतप्रिय असला तरीही दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी आईची आठवण येऊन त्याचं मन खिन्न व्हायचं. गरिबीतही तुंगक्का मोठ्या कौतुकानं छोट्या वसंतला न्हाऊ घालायच्या. किती झालं तरी वसंतला ते न्हाणं विसरणं अशक्य होत असे. दिवाळीच्या दिवशी दुपारीच वसंत अनुपमाच्या घरी आला. येताना त्यानं तिच्यासाठी बर्नार्ड शॉच्या नाटकाची पुस्तकं आणली होती. अनुपमा नेहमीप्रमाणे हसतमुख होती. मनात कितीही चलबिचल असली तरी हसतमुख राहायची तिनं स्वतःला सवय लावून घेतली होती. वसंतला वाटलं, हिच्या मनाची खोली केवळ त्या परमेश्वरालाच मोजता येईल. त्यानं तिला विचारलं, ठरल्यापेक्षा मी लवकर आलो. तुमच्या कामात काही अडचण नाही ना? छे, सकाळीच मी सारी कामं उरकून घेतली आहेत. ही नाटकं पहा, तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्ही का आणली? माझी आई सांगायची ते आठवलं. ती म्हणायची, रिकाम्या हाती जाऊन स्नेह यांना कधीही छळू नये. अनुपमा निरुत्तर झाली. तिच्या ड्रॉइंग रूममधून बाहेरची मृदू कॉस्मॉसची फुलं दिसत होती. केशरी फुलांचे लहान मोठे गोस लोंबत होते. त्यांचे मंद हवेवरचे झोके सुरेख दिसत होते. वसंत पुढे म्हणाला, आईचा उपदेश विसरणं अशक्य आहे. तुम्हाला नाही तसं वाटत? काय सांगू मी? डॉक्टर, मला तर आईला पाहिल्याचंच आठवत नाही. मला वाटतं जगात आपण काही गोष्टी गमावतो, सोनं, चांदी, पैसा वगैरे, पण आईसारख्या व्यक्तीला गमावलं तर ते आयुष्यभराचं नुकसान असतं. अशी जवळची व्यक्ती जाणं म्हणजे प्रेम, विश्वास, अंतःकरणाचं नातं गमावणंच. आयुष्यात गमावलेल्या कितीतरी गोष्टी मिळवता येतील, पण आई गमावलेलं मूल आयुष्यभर अनाथच राहतं. बहुतेक अनुपमा आपल्या जीवनाविषयी बोलत असावी. मुंबईला आल्या आल्या नोकरी मिळाल्यावर ती दरमहा वडिलांना 300 रुपये पाठवत होती. पण नंतर ती एकदाही गावी गेली नाही, जावंसं वाटलंही नाही. इथल्या सुखदुःखांविषयी तिनं कधीही वडिलांना लिहिलं नाही. पगार झाल्या झाल्या पैसे मात्र न चुकता पाठवत होती. शामण्णांची परिस्थिती अवघड होती. त्यांना लेकीची आठवण होत असली तरी त्यामुळे मनाला क्लेश होत होते. आज ना उद्या आनंदचं मन बदलेल आणि तो अनुपमाला बोलवून घेईल अशी आशा मनात ठेवून ते जगत होते. नवऱ्यानं सोडलेली पत्नी म्हणजे माहेरचा कलंक अशी त्यांची भावना होती. त्यामुळे तिनं पाठवलेल्या पैशांची पोच देतानाही ते लिहित, तू आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालीस तरी माझ्या मनात खंत आहेच. जेव्हा आनंद तुला बोलावून घेतील तेव्हा तू आडेवेडे न घेता त्यांच्या घरी गेलं पाहिजेस. सासरच्या माणसांवर राग धरण्याचा आपल्याला हक्क नाही, हे तू विसरू नकोस. वडिलांची अशी आर्थिक पत्र वाचून अनुपमाच्या मनात पराकोटीचा तिरस्कार निर्माण होत असे. एक दिवस अचानक एक तार आली आणि याही सगळ्या प्रकारची इतिश्री झाली. तारेत शामण्णांचा हृदयघातानं मृत्यू झाल्याची बातमी होती. त्यांच्या निमित्तानं गावाकडे जो बारीक धागा होता तोही तुटून गेला होता. वडिलांच्या या मृत्यूला आपलं जीवनही कारणीभूत झालं असेल या विचारानं तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहिले. तेवढंच. त्यानंतर तिच्या डोळ्यांमधून अजिबात पाणी आलं नाही. तिच्या दुःखद जीवनापटात आणखी एक धाग्याची भर पडली होती.
एवढंच. वडील नसलेल्या गावी आता जाऊन तरी काय करायचं? अनुपमा गावाकडे गेलीच नाही. वडिलांचे दिवस कार्य करण्यासाठी तिनं शिल्लक ठेवलेल्यातले 1000 रुपये आईच्या नावे पाठवले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मात्र सावकांकडून 4 पानी लांबलचक पत्र आलं. संसार म्हटलं की कमी जास्त होणारच. तू इथं असताना आमच्या वागण्या बोलण्यात चूक झाली असेल. तुझ्या संसाराचं असं झाल्यामुळे आम्हालाही दुःख झालं. त्यामुळे तोंडून काही भलंबुरं गेलं असेल. मोठं मन करून तू तिकडे दुर्लक्ष कर. मुंबईसारख्या गावात तू एकटी राहतेस. सोबतीची गरज असेल तर नंदाला पाठवून देते. मी माझ्या माहेरी राहायला जाणार आहे. वसुधानंदासाठी स्थळ शोधायला माझा भाऊ मदत करेल. तू मात्र वडील नसलेल्या धाकट्या बहिणींकडे लक्ष दिलं पाहिजेस. वडील नाहीत म्हणून दर महिन्याला पैसे पाठवायचं विसरू नकोस, वगैरे वगैरे. ज्या अनुपमाला पाहताच नवऱ्याला सोडून आलीस, अपशकुनी मेली, घराला तुझ्या रूपानं शनी लागलाय, वगैरे मुक्ताफळं उधळली जायची, दररोज डोळ्यांतून पाणी गाळल्याशिवाय घासभर अन्न मिळायचं नाही, त्या अनुपमाला मन मोठं करून झालं गेलं विसरून जायचा उपदेश केला जात होता. कारण आता ती मिळवती होती. पत्र वाचून अनुपमाला किळस आली. तरीही तिनं स्वतःला सावरलं. आपण त्या घरासाठी पैसे पाठवले पाहिजे. वडिलांची ती जबाबदारी. आपणही जमेल तेवढी पेलायची, असा विचार करून ती दरमहा 200 रुपये पाठवू लागली. पण सोबत पत्र लिहायचा किंवा गावी जायचा विचार मात्र तिनं समूळ उपटून जाळून टाकला होता.